वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. यामधील प्रॅक्टिस सेट 3.3 आपण पाहत आहोत. चॅप्टरचं नाव आहे पॉलिनोमियल. आता 3.3 जो आपण प्रॅक्टिस सेट पाहतोय यामध्ये आपण पार्ट 2 पाहतोय. यामध्ये क्वेश्चन 4, 5 आणि 6 आपण पाहणार आहोत. या आधीचा व्हिडिओ आपला रेडी आहे. त्यामध्ये क्वेश्चन 1 2 3 आपण पाहिलेले आहे. ओके, आता इथे आपण पुढचे क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 4 आहे. फर्स्ट ब्रॅकेट दिलाय तो आहे डिव्हिडंडचा आणि सेकंड ब्रॅकेट जो दिलाय तो आहे डिव्हायजरचा. ओके, आता डिव्हिडंड जो दिलाय तो फर्स्ट आपण राईट डाऊन करूया. 2x⁴ प्लस 3x³ प्लस 4x मायनस 2x². यामध्ये मिसिंग टर्म दिसते कारण की बघा ह्याचा पॉवर 4 आहे, 3 आहे, इथे 1 पॉवर आहे, इथे 2 पॉवर आहे. म्हणजे मिसिंग टर्म कोणती आहे तर 0 पॉवरची जी टर्म आहे ती मिसिंग आहे. ओके, आणि हे सुद्धा सिरियल वाईज दिलेलं नाहीये, ते आपण सिरियल वाईज करू आणि मिसिंग जी टर्म आहे ती करून घ्या. म्हणजे आपल्याला मिळेल डिव्हिडंड इंटू इंडेक्स फॉर्म. ओके, देअरफॉर फर्स्ट राईट डिव्हिडंड इंटू इंडेक्स फॉर्म. त्याच्यामुळे आपल्याला जो पाहिजे तो डिव्हिडंड मिळेल आपल्याला 2x⁴ प्लस 3x³. ओके, हे दोन्ही सिरियली होते त्याच्यामुळे आपण घेतली. त्याच्यानंतर पुढची टर्म आपल्याला ही घ्यावी लागेल कारण की त्याचा पॉवर 2 आहे. 2x² प्लस 4x ह्याचा पॉवर 1 झाला. आता शेवटची टर्म अशी घेतली की ज्याचा पॉवर 0 असेल. त्यासाठी कोएफिशियंट आपल्याला दिलेलं नाहीये त्याच्यामुळे कोएफिशियंट 0 घ्यायचा आणि व्हेरिएबल जो आहे तोच घ्यायचा x, ह्याचा झाला पॉवर 0. ओके, आता यावरून आपण डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म घेऊया. देअरफॉर कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू. आता इथे कोणता आहे कोएफिशियंट 2, 3, -2, 4 आणि 0. 2, 3, -2, 4 आणि 0 हे जे आहेत ते कोएफिशियंट आहेत. ओके, आणि आपल्याला डिव्हायजर बघायचा आहे. डिव्हायजर आपल्याला दिलाय x+3. x+3. आता डिव्हायजर मध्ये हा जो असतो व्हेरिएबल नंतरचा पोर्शन तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे. ओके, कारण की ह्याचा ऑपोजिट पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. मग आता +3 आहे त्याच्यामुळे +3 चा ऑपोजिट इज -3. ओके, म्हणजे आता इथे डिव्हिजन करताना आपल्याला हे जे कोएफिशियंट आहे आणि ऑपोजिट ऑफ +3 म्हणजे -3 यांचा विचार करायचा आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथडसाठी असं आपल्याला कॉलम करून घ्यायचे आहे. आता इथे जे येणार आहे फर्स्ट लाईनवर ते येणार आहेत कोएफिशियंट. इथे 2, 3, -2, 4 आणि 0. आणि याच लाईनीवरती पण लेफ्ट साईडला इथे येणार आहे ऑपोजिट ऑफ +3 म्हणजे इथे आला -3. ओके, आता ही जी फर्स्ट टर्म आहे कोएफिशियंटची ती डायरेक्ट राईट डाऊन करायची. ओके, त्यानंतर मात्र इथे जे आन्सर येईल इथे 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 जे आन्सर येतील त्यांनी आपल्याला डिव्हायजरनी मल्टिपल करायचे. आता डिव्हायजर आहे -3 -3 × 2 इज इक्वल टू इथे होतील -6. 3 आणि -6 म्हणजे यांचं होईल कॅल्क्युलेशन. आता मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह आहे त्याच्यामुळं इथं आन्सर जे येणार आहे ते मायनसच येणार आहे आणि ऍक्शन सुद्धा सबट्रॅक्शनचीच होईल कारण की मोठ्या संख्येला मायनसचे चिन्ह आहे. त्याच्यामुळे -6 + 3 इज इक्वल टू 3. त्याच्यामुळे इथं आलं -3. आता -3 मल्टिपल -3 इज इक्वल टू 3 3 = 9 +9 होतील कारण की मायनस आणि मायनस आन्सर येताना प्लस होतो. 2 मायनस नंबरचं जर का आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा त्याचा आन्सर हे प्लसमध्ये येतं त्याच्यामुळे इथे येतील 9. आता 9 - 2 इज इक्वल टू 7.
-3 मल्टिपल 7 इज इक्वल टू -21. -21 आणि +4 म्हणजे इथं होतील -17. ओके, कारण की मोठ्या संख्येला सिम्बॉल आहे मायनसचा, त्याच्यामुळे ऍक्शन पण मायनसची होईल आणि आन्सरला सिम्बॉल सुद्धा मायनसच लागेल. त्याच्यामुळे इथे आले -17. आता -17 मल्टिपल -3 इज इक्वल टू होतील इथं 51. ओके, इथं सुद्धा मायनस मायनस आलेत मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याच्यामुळे इथे आन्सर होईल प्लस. आता 0 + 51 म्हणजे इथं आन्सर मिळाला आपल्याला 51. आता हे लास्ट टर्मचा आन्सर आहे, त्याच्यामुळे ह्याला म्हणतात रिमाइंडर. ओके, त्याच्यामुळे रिमाइंडर झाला 51. आता क्वोशंट जो आलाय तो कोएफिशियंट फॉर्म मध्ये आलेला आहे. का बरं कोएफिशियंट फॉर्म मध्ये आला? कारण की आपण जेव्हा डिव्हिजन करत होतो तेव्हा डिव्हिडंड आपण कन्वर्ट करून घेतला होता कोएफिशियंट फॉर्म मध्ये. ओके, त्याच्यामुळं कोएफिशियंट फॉर्म मध्ये डिव्हिजन केल्यामुळे जे क्वोशंट आले ते सुद्धा कोएफिशियंट फॉर्म मध्ये आलेले. देअरफॉर क्वोशंट इन कोएफिशियंट फॉर्म इज इक्वल टू 2, -3, 7 आणि -17. हे आधीचे जे नंबर आहेत ते आहेत क्वोशंट, कारण की लास्टची जी व्हॅल्यू आहे ती आहे रिमाइंडर. आता ह्याचं कन्व्हर्टिंग करून घ्यायचं आपल्याला इंडेक्स फॉर्म ऑफ क्वोशंट. त्यासाठी आपल्याला डिग्री काढून घ्यावी लागेल. मग आता डिग्री काढण्यासाठी किती टर्म्स आलेले आहेत कोएफिशियंटच्या ते बघावं लागेल. 1, 2, 3, 4 टर्म्स आहेत. 4 - 1 इज इक्वल टू 3. आता ही 3 जी झाली ती झाली डिग्री. ओके, म्हणजे फर्स्ट टर्म जी आपली होणार आहे त्याची डिग्री असणार आहे 3. त्याच्यामुळे क्वोशंट इज इक्वल टू फर्स्ट कोएफिशियंट आहे 2. या क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल आपण वापरलेला आहे x, त्याच्यामुळे x घेतला. डिग्री मिळालेली आहे 3, त्याच्यामुळे ह्याचा पॉवर होईल 3. ओके, त्याच्यामुळे फर्स्ट टर्म आली 2x³, त्यानंतर आहे -3. व्हेरिएबल घेतला x, त्याचा पॉवर होईल 2. त्याच्यानंतर आहे तिसरी टर्म 7, x पॉवर 1. त्यानंतर येईल -17, याचा पॉवर होईल 0. ओके, आता हे आन्सर लिहिताना मी तुम्हाला व्यवस्थित कळेल यासाठी 1 आणि 0 दिलेले. ओके, तुम्ही डायरेक्ट असा आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालेल. इज इक्वल टू 2x³ - 3x² प्लस इथे फक्त 7x लिहावा लागेल, कारण की पॉवर हा इनविजिबल असतो जेव्हा 1 असतो तेव्हा. ओके, त्याच्यामुळे डायरेक्ट 7x घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि इथं -17. ओके, जेव्हा नुसता नंबर असतो तेव्हा त्याचा व्हेरिएबलचा पॉवर 0 असतो, हे पण आपण मागं शिकलो आहोत. ओके, आता त्याचं रिमाइंडर जे आले ते मी इथे लिहिते. रिमाइंडर इज इक्वल टू 51. लिनियर डिव्हिजन मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा इथे डिव्हिडंडचा इंडेक्स फॉर्म करण्याची गरज नसते, ती फक्त सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये आपल्याला गरज असते. ओके, आता इथे काय करावं लागतं या मेथडमध्ये, तर एक लक्षात ठेवायचं, सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये आपल्याला पहिले डिव्हिडंडचं इंडेक्स फॉर्म करून घ्यावं लागतं. ओके, आणि लिनियर डिव्हिजन मेथडमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर डिव्हिडंडमध्ये डिव्हायझर आपल्याला पुट करायचा असतो. ओके, मग त्यासाठी डिव्हिडंड जो आहे तो फर्स्ट आपण राईट डाऊन करू. 2x⁴ प्लस 3x³ प्लस 4x - 2x². आता डिव्हिडंड मध्ये डिव्हायझर आपल्याला पुट करायचा आहे, त्यासाठी डिव्हिडंडची जी फर्स्ट टर्म आहे 2x⁴ याचा पहिले आपल्याला विचार करावा लागेल. ओके, आणि डिव्हायझर आहे x + 3. मग आता फर्स्ट टर्म आहे 2x⁴, ही जर का आपण एक्सपांड केली, एक्सपांड आपल्याला अशी करायची आहे की यामधून फक्त x हा व्हेरिएबल सिंगल काढायचा आहे, म्हणजे 2x³ हा बाहेर निघाला तर सिंगल x आपल्याला मिळतोय. ओके, आणि हा जो सिंगल x आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे ॲज अ डिव्हायझर x + 3. त्याच्यामुळे इथे आपल्याला मिळेल 2x
क्यूब आणि ही एक्स जी आहे ती रिप्लेस एक्स प्लस 3 असं होईल. ओके, त्याच्यामुळे इथे जेव्हा आपण वर्किंग करणार आहोत 2x⁴ न घेता डायरेक्ट 2x³ इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 आपल्याला घेता येईल इज इक्वल टू 2x³ इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3. ओके, एक्स प्लस 3 आपण काय घेतलंय, डिवायझर घेतला ॲज अ रिप्लेस व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, रिप्लेस व्हॅल्यू ऑफ एक्स आपण तर घेतला एक्स प्लस 3. त्याचा साईड इफेक्ट काय झाला, ह्याचं जर का मल्टिप्लिकेशन केलं या दोन संख्यांचं तर 2x⁴ जो डिव्हिडंड मध्ये आहे तो आपल्याला मिळतो. पण त्याबरोबरच एक आपल्याला एक्स्ट्रा टर्म अशी मिळत आहे 2x³ मल्टिपल 3 जर का आपण केलं 2x³ मल्टिपल 3 तर आपल्याला मिळतंय 6x³. ओके, 3 2 जा 6 आणि x³ जसा तसा. ही जी टर्म मिळाली आपल्याला ती एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे, कारण की ही टर्म आपल्याला इथे कुठेच दिसत नाहीये डिव्हिडंड मध्ये. ओके, त्याच्यामुळे ही एक्स्ट्रा टर्म जी आलेली आहे ती आपल्याला कॅन्सल करावी लागेल. मग कॅन्सल करण्यासाठी हीच टर्म परत यूज करायची, फक्त त्याचा सिम्बॉल जो आहे तो ऑपोजिट घ्यायचा. म्हणजे इथं जर का प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचा, त्याच्यामुळे ही ऑटोमॅटिक टर्म कॅन्सल होती. ओके, त्यासाठी आपण काय घेतलं, -6x³ घेतला. मग इथे सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल -6x³. ओके, आणि या पुढच्या जे टर्म आहेत त्या तशा राईट डाऊन करायच्या. 3x³ प्लस 4x मायनस 2x². आता या दोन बघा या लाईक टर्म आले, कारण की ह्यांचे व्हेरिएबल आणि पॉवर दोन्ही सेम आहे. त्याच्यामुळे 2x³ इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3. आता इथे होतील -3x³. पुढच्या जशाच्या तशा लिहून टाकू 4x मायनस 2x². ओके, आता यामधील या टर्मचा आपण विचार करूया. -3x³ ओके, आता ही अशी एक्सपांड करावी लागेल आपल्याला की यामधून फक्त सिंगल एक्स बाहेर निघेल. मग सिंगल एक्स जर का आपण बाहेर काढला, सिंगल एक्स जर का आपण ब्रॅकेटमध्ये घेतला तर रिमेनिंग इथे राहतात येत -3x². आणि यामध्येच या एक्सची आपल्याला व्हॅल्यू पुट करता येईल, रिप्लेस व्हॅल्यू -3x². आणि हा एक्स न लिहिता याची रिप्लेस व्हॅल्यू म्हणजे डिवायझर एक्स प्लस 3. ओके, हे आपल्याला इथे राईट डाऊन करायचं आहे. इज इक्वल टू 2x³ इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 इथे येईल -3x² इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3. आता ही रिप्लेस व्हॅल्यू आपण घेतली. आता या बाकीचे टर्म आहेत ते थोडीशी गॅप सोडून आपण इथे लिहून प्लस 4x मायनस 2x². आता इथं गॅप का बरं सोडली आपण, वरच्या प्रमाणेच इथं एक साइड इफेक्ट झालेला आहे. साइड इफेक्ट असा झाला आहे की आपल्याला एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे. कशी, तर आता या ब्रॅकेटचं जर का सोल्युशन केलं तर बघा -3x² मल्टिपल एक्स म्हणजे इथली जी संख्या आहे आपण जी घेतली होती -3x³ ही मिळते. पण त्याबरोबरच आपल्याला एक एक्स्ट्रा टर्म अशी मिळते -3x² मल्टिपल 3 इज इक्वल टू -9x². ही टर्म आपल्याला एक्स्ट्रा मिळते. मग ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला 9x² घ्यावा लागेल. ओके, मग हे 9x² जे आहे ते आपल्याला इथं पुट करावे लागतील. प्लस 9x² ही जी टर्म आहे ती आपण घेऊया. आता प्लस 9x² घेतल्यामुळे काय आलं, ही जी एक्स्ट्रा टर्म तयार झालेली आहे -9x² ची ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होती. ओके, त्याच्यामुळे आपण ही टर्म घेतलेली आहे. आता इथे पाहिलं तर ही टर्म आणि ही टर्म हे दोन्ही टर्म सारखे आहेत, म्हणजे लाईक टर्म आहेत, कारण की त्यांचे व्हेरिएबल आणि पॉवर सेम आहेत. त्याच्यामुळे त्याचं पण कॅल्क्युलेशन लगेच करून घेऊ. 2x³ इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 मायनस 3x² इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3. आता इथे प्लस 9x² मायनस 2x² म्हणजे इथे झाले 7x² आणि प्लस 4x. आता यामधील 7x² जे आहेत यांचा आपण विचार करूया. आता या संख्येमधून सुद्धा आपण सेपरेट एक्स बाहेर काढून घेऊया. 7x² इज इक्वल टू
हा x जर का सेपरेट काढून घेतला तर इथे राहतोय 7x. ओके, मग आता हा जो सेपरेट x आहे त्याची व्हॅल्यू आपण पुट करूया. 7x इंटू ब्रॅकेट रिप्लेस व्हॅल्यू आहे x प्लस 3. हीच आपल्याला या जागी घ्यायची आहे. त्याच्यामुळे 2x क्यूब इंटू ब्रॅकेट x प्लस 3 मायनस 3x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 3. आता प्लस ही जी व्हॅल्यू आहे ती आपण एक्सपांड केली इथे अशी 7x इंटू ब्रॅकेट x प्लस 3 एक्सपांड केली किंवा रिप्लेस केली, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लक्षात ठेवा. रिप्लेस व्हॅल्यू घेतल्यामुळे काय काय झालेलं आहे इम्पॅक्ट, तर 7x स्क्वेअर मिळालेला आहे यांच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून, तो तर गरजेचाच होता. याबरोबरच अजून एक एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळाली 7x मल्टिपल 3 इज इक्वल टू 21x. ही एक्स्ट्रा टर्म मिळाली. ही टर्म कॅन्सल करण्यासाठी -21x आपल्याला घ्यावे लागतील तरच ती टर्म कॅन्सल होईल. ओके, कारण की ही आपल्याला गरजेची नाहीये एक्स्ट्रा टर्म, त्याच्यामुळे इथे -21x घ्यावा लागेल. आणि शेवटची जी टर्म आहे 4x ती तशीच राईट डाऊन करायची. ओके, आता या दोन्हीही लाईक टर्म झाल्यात 21x आणि 4x, कारण की त्यांचा व्हेरिएबल सेम आहे x आणि पॉवर सुद्धा 1 आहे. इज इक्वल टू 2x क्यूब इंटू ब्रॅकेट x प्लस 3 मायनस 3x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 3 प्लस 7x इंटू ब्रॅकेट x प्लस 3 आणि इथं होतील -21x प्लस 4x म्हणजे इथे झाले -17x. आता इथे सुद्धा व्हेरिएबल आलाय त्याच्यामुळे हा सुद्धा x आपण सेपरेट करून घेऊ. -17x आहे, यामधून जर का x सेपरेट काढला तर इथे रिमेनिंग राहतोय -17. आता x ची व्हॅल्यू इथं पुट करूया रिप्लेस व्हॅल्यू, त्याच्यामुळे इथे होतील -17 आणि x ची रिप्लेस व्हॅल्यू x प्लस 3. ओके, मग आता ही संख्या आपल्याला या जागी घालायची आहे. इज इक्वल टू 2x क्यूब इंटू ब्रॅकेट x प्लस 3 मायनस 3x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 3 प्लस 7x इंटू ब्रॅकेट x प्लस 3 मायनस 17. आता ही संख्या लिहायची आपल्याला 17 इंटू ब्रॅकेट x प्लस 3. आता इथे सुद्धा परत एक साइड इफेक्ट झालेला आहे, एक्स्ट्रा टर्म मिळाली आपल्याला. ओके, कारण की -17 इंटू एक्स इज इक्वल टू -17x ही ऑलरेडी आहे. याबरोबर एक्स्ट्रा टर्म काय मिळाली 17 3 जा -17 मल्टिपल 3 इज इक्वल टू -51 ही टर्म आपल्याला मिळाली. आता ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला +51 घ्यावे लागतील तरच ही कॅन्सल होतील, त्याच्यामुळे +51 आपल्याला इथं घ्यावे लागतील. ओके, लक्षात आले. जी एक्स्ट्रा टर्म होती तयार ती कॅन्सल करण्यासाठी तीच टर्म घ्यायची, फक्त त्याचा सिम्बॉल चेंज करायचा तरच ती कॅन्सल होऊ शकते. ओके, मग आता +51 इथे घेतलं. आता नेक्स्ट, आता या ज्या x प्लस 3 आहे हे आपल्याला कॉमन घेता येते, ते फर्स्ट आपण कॉमन घेऊ. त्याच्यामुळे पहिल्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इथे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह टाकलं तरी सुद्धा चालू शकेल. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ज्या उरलेल्या ज्या आहेत या टर्म्स त्या घ्याव्या लागतील. ओके, कारण की या कॉमन आपण घेतल्यात तिन्ही, त्यांना लागून असलेल्या ज्या टर्म्स आहेत 2x क्यूब, त्यानंतर ही -3x स्क्वेअर, त्यानंतर ही +7x या टर्म आणि प्लस ही सुद्धा कॉमन निघाली, त्याच्यामुळे -17 या एका ब्रॅकेटमध्ये येते आणि +51 हे बाजूला राहते. ओके, आता जर का तुम्ही फोकस केला फॉर्म्युलावरती तर डिव्हिडंड आपल्याला जो आहे तो आहेच आहे 2x⁴ + 3x³ + 4x - 2x स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू डिवायझर आपल्याला मिळाला आहे x + 3. क्वेश्चन मध्ये पण x + 3 दिला होता, इथे पण आला. त्यानंतर आता हे जे दोन आलेले आहेत पुढचे, तर हा आलेला आहे कोशंट आणि हा आलेला आहे रिमाइंडर. त्याच्यामुळे देअरफॉर कोशंट इज इक्वल टू हा पॉलिनॉमियल 2x³ - 3x स्क्वेअर + 7x - 17 अँड रिमाइंडर
रिमाइंडर इज इक्वल टू 51. ठीक. ओके. क्वेश्चन 5 पाहूया आता. यामध्ये डिव्हिडंड जो दिलाय आपल्याला तो इंडेक्स फॉर्म मध्ये दिलेला नाहीये, त्याच्यामुळे फर्स्ट वी राईट द इंडेक्स फॉर्म ऑफ डिव्हिडंड. त्याच्यामुळे डिव्हिडंड लिहितो डायरेक्ट इथे इंडेक्स फॉर्म करून घेऊ. फर्स्ट आहे x⁴. त्यानंतर सेकंड जी टर्म आहे ती मिसिंग आहे. कोणती? ज्याचा पॉवर 3 आहे. मग अशा वेळेस त्याचा कोएफिशियंट 0 घ्यावा लागतो, कारण की ही टर्म आपण स्वतः क्रिएट करतोय. त्यामुळे कोएफिशियंट 0 घेतला, व्हेरिएबल सेम घेतला x आणि त्याची पॉवर घेतली 3. ओके. त्यानंतर 2 पॉवर असलेली टर्म आहे ती राईट डाऊन करू. -3x². एक टर्म मिसिंग आहे 1 पॉवर असलेली, त्याच्यामुळे इथं कोएफिशियंट घेऊया 0, व्हेरिएबल घेतला x आणि त्याची पॉवर घेतली 1. ओके. या 2 टर्म जे त्या मिसिंग होत्या 0 कोएफिशियंटच्या, त्याच्यामुळे ती फर्स्ट राईट डाऊन करायची. आणि शेवट आहे -8. आता इथे x आणि इंडेक्स 0 घेतला तरी सुद्धा चालेल किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके. म्हणजे इथं डिसेंडिंग फॉर्मॅटमध्ये आपल्याला व्हेरिएबलचे पॉवर्स मिळाले 4 3 2 1 0. ओके. आता देन वर्क आपलं काय असणार आहे की डिव्हिडंड आपल्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये घ्यावा लागेल. त्याच्यामुळे इथे देअरफॉर कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू. आता ह्यांचा कोएफिशियंट काय होईल? x⁴. इथे कोएफिशियंट दिसत नाही, अशा वेळेस इथे 1 असतो. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले, त्याच्यामुळे इथे 1 झाला. त्यानंतर इथे 0 आहे, त्याच्यानंतर -3 आहे, त्याच्यानंतर 0 आणि -8. हे झाले कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड. त्यानंतर डिवायझरचा विचार करूया. आता डिवायझर जो आपल्याला दिलाय तो आहे x+4. यामधील या +4चा आपल्याला विचार करायचा आहे, कारण की डिवायझर घेताना आपल्याला ऑपोजिट घ्यावा लागतो जो आपल्याला दिलाय तो. त्याच्यामुळे देअरफॉर ऑपोजिट ऑफ +4 इज इक्वल टू. आता ह्याचा ऑपोजिट -4. डिव्हिजन करताना हे कोएफिशियंटचे नंबर आणि हा ऑपोजिट नंबर यांचा विचार आपल्याला करायचा आहे. आता फर्स्ट लाईन मध्ये इथं जे येणार आहे ते येणार आहे डिवायझर -4. ओके. आपण जो घेतलाय तोच -4. आणि इथं फर्स्ट लाईन मध्ये जे नंबर येणार आहेत ते येणार आहेत कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड. मग इथे 1 0 -3 0 आणि -8. फर्स्ट टर्म जी आहे ती तशीच राईट डाऊन करायची 1. आता ह्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला -4 कारण की हा डिवायझर आहे. -4 मल्टिपल 1 इज इक्वल टू इथं होईल -4. -4 + 0 इज इक्वल टू -4. आता -4 मल्टिपल -4, त्याच्यामुळे इथं होतील +16, कारण की मायनस मायनस आहे. या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर आपल्याला प्लसमध्ये मिळेल. त्याच्यामुळे 4 4 जा 16. 16 - 3 इज इक्वल टू 13. आता या 13 ला डिवायझरनी मल्टिपल करायचे -4 मग 13 4 जा 52. पण इथं सिम्बॉल मायनस आहे त्याच्यामुळे इथे येईल मायनस. मग -52 + 0 इज इक्वल टू -52. आता -52 मल्टिपल डिवायझर जो आहे -4 यांनी मल्टिपल करायचे. ओके. मग -52 मल्टिपल -4 इज इक्वल टू 208. तुम्ही व्हर्टिकली सुद्धा सोडू शकता हा मल्टिप्लिकेशन. इथे मायनस आणि इथे मायनस, दोन्हीकडे मायनस असल्यामुळे इथे आलं प्लस. आता 208 - 8 इज इक्वल टू इथे मिळाले 200. आता हे लास्ट टर्मचं वर्कआउट होतं त्याच्यामुळे हे जे आले ते रिमाइंडर. ओके. लक्षात आले. म्हणजे इथे आपण काय केलंय, इथे ज्या नंबर आले इथे जे नंबर आले त्याला आपण -4 जो डिवायझर आहे त्याने मल्टिपल केलं. इथे सुद्धा -4 ने मल्टिपल केलं, इथे सुद्धा -4 ने मल्टिपल केलं, इथे सुद्धा -4 ने मल्टिपल केलं. आणि जे मल्टिपल केले त्याचे आन्सर
पुढच्या स्टेपला गेले. आता डिव्हिजन करताना आपण डिव्हिडंड जो घेतला होता तो कोइफिशियंट फॉर्ममध्ये घेतला होता, त्याच्यामुळे आन्सर जे आलेले क्वेश्चन ते सुद्धा आपल्याला कोइफिशियंट फॉर्ममध्ये मिळाले. देअरफॉर quotient in coefficient form. इज इक्वल टू, आता हे जे कोइफिशियंट फॉर्म मध्ये आन्सर आले ते लिहायचे 1 -4 13 आणि -52. ओके. आता आपल्याला रिसीव्ह टर्म्स किती मिळालेले आहेत, तर या 4 टर्म्स मिळाले. यावरून आपल्याला डिग्री फाइंड आउट करता येईल. देअरफॉर डिग्री इज इक्वल टू 4 टर्म्स आलेले आहेत, त्याच्यामुळे 4 - 1 इज इक्वल टू 3 मिळाले. त्याच्यामुळे कोइफिशियंट मध्ये जी फर्स्ट टर्म आहे त्याचा पॉवर असणार आहे 3. ओके. आता कोशंट आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. त्याच्यामुळे कोशंट इन इंडेक्स फॉर्म इज इक्वल टू, आता या टर्म आहेत त्या फर्स्ट लिहून घेऊ पहिले. 1 -4 13 -52. यामध्ये डिग्री मिळाली 3. यामध्ये व्हेरिएबल जे वापरले ते आपण x आहे, त्याच्यामुळे इकडे x लिहून टाकू. आणि आता इंडेक्स जो आहे तो 3 आहे, त्याच्यामुळे फर्स्ट व्हेरिएबलला पॉवर येईल 3 2 1 आणि 0. हे जे आले ते डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे आले, त्याच्यामुळे इंडेक्स फॉर्म आपला क्वेश्चनचा मिळालेला आहे. आता हे अजून आपल्याला एक्सपांड करता येईल, म्हणजे सिम्प्लिफाय करता येईल. देअरफॉर आता 1 लिहायची तर गरज नाही, कारण की 1 हा आपण इमॅजिन करू शकतो. त्याच्यामुळे इथे डायरेक्ट x³ - 4x² प्लस 13x आणि -52. आता x आणि पॉवर 0 हा सुद्धा आपल्याला लिहायची गरज नाही, हा आपण इमॅजिन करू शकतो. त्याच्यामुळे डायरेक्ट -52 इथे लिहिले तरी चालेल. हे जे आले आन्सर ते आलेले आहे कोशंट, ते इथे लिहूया आपण. देअरफॉर कोशंट इज इक्वल टू x³ - 4x² प्लस 13x अँड -52. आणि याबरोबरच रिमाइंडर पण मिळाले आपल्याला. रिमाइंडर इज इक्वल टू 200. आता नेक्स्ट मध्ये आपण लिनियर डिव्हिजन मेथड पाहूया. क्वेश्चन 5 ची लिनियर डिव्हिजन मेथड इथे पाहूया आपण. आता फर्स्ट इथे राईट डाऊन करायचे आपल्याला. जो आपल्याला डिव्हिडंड दिलाय तो राईट डाऊन करू. डिव्हिडंड आहे x⁴ - 3x² - 8. आता ह्याचं जे रफ वर्क आहे ते आपण इथं पाहूया. आता फर्स्ट जो टर्म आहे आपल्याला इथे दिलेला तो आहे x⁴. ओके. आता मग x⁴ जर का असेल तर यामधून आपल्याला सेपरेट x काढता येईल बाहेर. x⁴ यामधील जर का सेपरेट x आपण बाहेर काढला तर रिमेनिंग राहतोय x³. ओके. आता हा जो सेपरेट x आहे तो आपल्याला रिप्लेस करता येईल ॲज द डिवायझर घेऊन. ओके. मग x ची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला इथं घ्यायची आहे x + 4. मग त्यामुळे इथे होईल x³ आणि हा x न लिहिता ह्याची रिप्लेस व्हॅल्यू लिहायची आहे डिवायझर x + 4. ओके. आता ही रिप्लेस झालेली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे घालायची आहे फर्स्ट टर्मसाठी. ओके. त्याच्यामुळे इथे कसं होईल, देअरफॉर x³ इंटू ब्रॅकेट x + 4. आता नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला, जेव्हा आपण रिप्लेस व्हॅल्यू इथं घेतो एक्सची तेव्हा एक साइड इफेक्ट झालेला असतो. तो म्हणजे काय झाला इथं, तो इथं पाहूया. आता हा जर का ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केला तर x³ × x म्हणजे आपल्याला x⁴ मिळतोय. पण याबरोबर एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळते 4 × x³ म्हणजे जर का x³ × 4 केला तर एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळेल 4x³. मग आता ही जी एक्स्ट्रा टर्म आहे ती आपल्याला डिव्हिडंड मध्ये दिलेली नाहीये, त्यासाठी आपल्याला ती कॅन्सल करावी लागेल. मग कॅन्सल करण्यासाठी तीच टर्म आपल्याला यूज करायची, फक्त त्याचा सिम्बॉल जो आहे तो चेंज घ्यायचा, म्हणजेच ऑपोजिट टर्म घ्यायची.
इथे प्लस 4x क्यूब आलाय, याच्या ऑपोजिट होईल मायनस 4x क्यूब. मग ही जी टर्म आहे ही आपल्याला इथे पुट करावी लागेल. म्हणजे ऑटोमॅटिक ब्रॅकेटमधील जी एक्स्ट्रा टर्म येते 4x क्यूब ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर पुढचे जे आहेत ते सेम तसेच राईट डाऊन करायचे. मायनस 3x स्क्वेअर मायनस 8. आता या टर्मचा विचार करावा लागेल, कारण की इथे आहे मायनस 4x क्यूब. यामधून हा जो x आहे तो आपल्याला सेपरेट करावा लागेल, कारण की सेपरेट x जर का आपण केला तर आपल्याला रिप्लेस व्हॅल्यू x प्लस 4 ॲज अ डिवायझर घेता येईल. म्हणजे इथे आहे मायनस 4x क्यूब. यामधून जर का x आपण सेपरेट काढला ब्रॅकेटमध्ये तर इथे रिमेनिंग व्हॅल्यू राहते 4x स्क्वेअर. ओके, आणि हा जो ब्रॅकेटमधील x आहे सेपरेट त्याची आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे ॲज अ डिव्हिजर x प्लस 4. त्याच्यामुळे इथं होईल मायनस 4x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 4. हा डिवायझर घेतलाय आपण रिप्लेस व्हॅल्यू. आता हा सर्व पोर्शन जो आहे तो आपल्याला मायनस 4x क्यूबच्या जागी आपल्याला घालायचा आहे. त्याच्यामुळे x क्यूब इंटू ब्रॅकेट x प्लस 4 आणि हा जो पोर्शन आहे तो आपल्याला इथे राईट डाऊन करायचा. मायनस 4x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 4. आता ही जी रिप्लेस व्हॅल्यू घेतली आपण, यामुळे एक्स्ट्रा टर्म निर्माण झालेली आहे. ती कोणती, तर 4x स्क्वेअर मल्टिपल x ही जी आहे आता आपण जी सेपरेट केलेली होती ती आहे, ती तर मिळालेलीच आहे. याबरोबर एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे मायनस 4x स्क्वेअर मल्टिपल 4 मायनस x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर मल्टिपल 4 इज इक्वल टू 4 4 जा 16x स्क्वेअर. आणि सिम्बॉल मायनस आहे त्याच्यामुळे इथे पण मायनस होईल. आता मायनस 16x स्क्वेअर ही टर्म जर का कॅन्सल करायची असेल तर याच्या ऑपोजिट टर्म आपल्याला घ्यावी लागेल प्लस 16x स्क्वेअर. ओके, म्हणजे 16x स्क्वेअर मायनस 16x स्क्वेअर इज इक्वल टू 0 होतं. त्याच्यामुळे ही टर्म घेणं आपल्याला इथं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथे घेऊया प्लस 16x स्क्वेअर आणि रिमेनिंग जे आहेत टर्म त्या तशाच आपल्याला कंटिन्यू करायच्या. मायनस 3x स्क्वेअर मायनस 8. आता इथे या दोन्ही लाईक टर्म आल्यात, कारण की त्यांचा व्हेरिएबल आणि पॉवर सेम आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला ऍक्शन करता येईल. देअरफॉर इज इक्वल टू x क्यूब इंटू ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 4x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथं होईल 16 मायनस 3 म्हणजे इथं येतील 13x स्क्वेअर आणि मायनस 8. आता यामध्ये इथे व्हेरिएबल आहे 16x स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं आपल्याला एक्सपांड करता येईल 13x स्क्वेअर इज इक्वल टू यामधून x सेपरेट काढून घ्यायचं आपल्याला ब्रॅकेटमध्ये. मग रिमेनिंग जे राहतील ते इथे लिहायचे 13x रिमेनिंग घ्यायला. ओके, 13x मल्टिपल x इज इक्वल टू 13x स्क्वेअर. आता हा ब्रॅकेटमधील सिंगल x आहे त्याची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामुळे इथं होईल 13x इंटू ब्रॅकेट x ची रिप्लेस व्हॅल्यू आहे x प्लस 4. आता हे सर्व आपल्याला इथे रिप्लेस करायचं आहे 13x स्क्वेअरच्या जागी इज इक्वल टू x क्यूब इंटू ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 4x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 4 प्लस. आता ह्याच्याऐवजी आपण जे इथं एक्सपांड केलेलं आहे ते घ्यायचं आहे 13x इंटू ब्रॅकेट x प्लस 4. ओके, आता इथं एक्स्ट्रा टर्मचा विचार करायचा, त्याच्यामुळे ही शेवटची जी टर्म आहे मायनस 8 ती राईट डाऊन करून घेऊ. ओके, आता इथं काय येणार आहे तर इथं 13x मल्टिपल x म्हणजे ही टर्म आपल्याला मिळालेली आहे. याबरोबर एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे 13x मल्टिपल 4 मीन्स 13 4 आर 52x. ही एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे. ही कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथं घ्यावी लागेल ऑपोजिट टर्म 52x मायनस 52x. ओके, त्याच्यामुळे इथं होईल मायनस 52x. आता अगेन हा जो 52x आहे यामधून हा x आहे तो आपल्याला सेपरेट करायचा आहे. म्हणजेच मायनस 52x इज इक्वल टू हा x जर का सेपरेट काढला ब्रॅकेटच्या बाहेर राहील मायनस 52. ओके, आता सिंगल x ची रिप्लेस व्हॅल्यू आपण ठरवलेली आहे ॲज अ डिवायझर. ओके, x प्लस 4. त्याच्यामुळे इथे येईल मायनस 52
आणि ब्रॅकेटमधला जो एक्स आहे तोची रिप्लेस व्हॅल्यू एक्स प्लस 4 ॲज अ डिवायझर. त्यामुळे इज इक्वल टू, आता हे जे आहे ते सर्व पहिले कॉपी करून घ्यायचं. आता -52x आपण एक्सपांड करून हे आणलेलं आहे, ते आपल्याला इथे राईट डाऊन करायचं. -52 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4. ओके. आता इथला जो एक्स आहे त्याची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली आहे, त्याच्यामुळे इथे साईड इफेक्ट काय झालेला आहे तर एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळालेली आहे, ती आपल्याला कॅन्सल करावी लागेल. मग एक्स्ट्रा टर्म कोणती मिळालेली आहे, -52x इथं ऑलरेडी आहेच आहे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा टर्म याबरोबर जी मिळालेली आहे ती 52 मल्टिपल 4 म्हणजे -200. ओके. म्हणजे -52 मल्टिपल 4, 4 2 जार 8, 5 4 जार 20 आणि सिम्बॉल आहे मायनस, त्याच्यामुळे मायनस. म्हणजे इथं टर्म मिळाली -208, त्याच्यामुळे ही पण आपल्याला कॅन्सल करावी लागेल ऑपोजिट टर्म घेऊन. ओके. त्याच्यामुळे इथे येतील +208 आणि हे जे 8 आहेत -8 ते जसेच्या तसे इथे लिहायचे. ओके. आता ह्याची ऍक्शन होऊ शकते, ते आपण करून घेऊया. फर्स्ट इज इक्वल टू x³ इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4 -4x² इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4 प्लस 13x इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4 -52 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4 आणि 208 -8 म्हणजे इथे झाली 200 प्लस 200 येते. आता इथे या ज्या सारख्या टर्म्स आहेत एक्स प्लस 4 एक्स प्लस 4 एक्स प्लस 4 या आपण कॉमन घेऊया. इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4 आणि बाकीचे जे रिमेनिंग आहेत ते आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये घेऊया. आता एक्स प्लस 4 आपण घेतलेली कॉमन, त्याच्यामुळे इथे रिमेनिंग राहिले x³. त्यानंतर यामधील ही कॉमन घेतली आहे, त्याच्यामुळे इथे राहिलाय -4x². त्याच्यानंतर ही कॉमन घेतलेली आहे, त्याच्यामुळे इथे रिमेनिंग राहिली +13x. यामधील एक्स प्लस 4 ही घेतली आपण कॉमन मध्येच, त्याच्यामुळे इथे रिमेनिंग राहिली -52 आणि हे +200. ओके. म्हणजे हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आता एक्स प्लस 4, आता हा जो वरील फॉर्म्युला आहे त्याचा जर का विचार केला तर डिव्हिडंड ॲज इट इज x⁴ -3x² -8 हा होऊन जाईल. आणि डिवायझर आपल्याला आन्सर मध्ये मिळालेला आहे एक्स प्लस 4. क्वेश्चन मध्ये सुद्धा एक्स प्लस 4 तोच दिलेला आहे, म्हणजे आपलं आन्सर जे आले ते करेक्ट आहे. त्यानंतर हे जे पुढचे जे आलेले आहे ते आलेलं आहे क्वोशंट अँड रिमाइंडर. यामध्ये हा जो आहे पोर्शन त्याला म्हणता येईल क्वोशंट आणि 200 इज द रिमाइंडर. त्याच्यामुळे इथे आपण आन्सर घेऊया. देअरफॉर क्वोशंट इज इक्वल टू x³ -4x² प्लस 13x -52 and remainder is equal to 200. ओके. म्हणजे लिनियर डिव्हिजन मेथड आणि सिंथेटिक डिव्हिजन मेथड यामधून जे आपण आन्सर काढलेले आहे ते दोन्ही सेम आहे, क्वोशंट अँड रिमाइंडर. त्याच्यामुळे आपले दोन्हीही आन्सर करेक्ट आहेत. क्वेश्चन 6 पाहूया. फर्स्ट पाहूया आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता ही मेथड यूज करताना फर्स्ट आपल्याला चेकआउट करायचं आहे की डिव्हिडंड जो दिलाय तो इंडेक्स फॉर्म मध्ये दिलेला आहे का, तर येस ॲज इट इज दिलेला आहे. कारण की फर्स्ट टर्मचा पॉवर आहे 3, सेकंड टर्मचा पॉवर आहे 2, थर्ड टर्मचा पॉवर आहे 1 आणि लास्ट टर्मचा पॉवर आहे 0. म्हणजे सगळे डिसेंडिंग फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो पॉलिनॉमियल आहे तो इंडेक्स फॉर्म मध्ये आहे. ओके. मग आता डिव्हिडंड काय आहे तो फर्स्ट आपण राईट डाऊन करूया. डिव्हिडंड इज इक्वल टू y³ -3y² प्लस 5y -1. कारण की हा इंडेक्स फॉर्म मध्ये आपल्याला ऑलरेडी दिला आहे, त्याच्यामुळे जसं तसं आपण डिव्हिडंड राईट करून घेतलाय. ओके. आता नेक्स्ट आपलं टार्गेट आहे कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड आपल्याला काढायचा आहे. ओके. त्याच्यामुळे देअरफॉर कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड
इज इक्वल टू, आता कोइफिशियंट म्हणजे इथे वाय क्यूब डायरेक्ट दिलाय, म्हणजे इथं कोणता कोइफिशियंट असू शकतो, इथे इनविजिबल कोइफिशियंट आहे, अशा वेळेस तो 1 असतो. मी इथे 1 घेतला. त्यानंतर सेकंड टर्मचा आहे -3, थर्ड टर्मचा आहे 5 आणि लास्ट आहे 1. आणि आता डिवायझर पाहूया. डिवायझर जो दिलाय आपल्याला तो y-1 असा पॉलिनॉमियल दिलाय. अशा वेळेस -1 च्या ऑपोजिट आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्यामुळे देअरफॉर ऑपोजिट ऑफ -1 इज इक्वल टू 1. म्हणजे आता डिव्हिडंड करताना कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंडचा विचार करावा लागेल आणि ऑपोजिट टर्म ऑफ द डिवायझर 1 याचा विचार करावा लागेल. आता इथे मी पहिले आखून घेते. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला लाईन्स आखून घ्यायच्या आहेत डिव्हिजनसाठी. आता इथे जो येणार आहे तो ऑपोजिट ऑफ -1 डिव्हिजरचा, म्हणजे हा 1 इथे आपण घेतला. त्यानंतर याच लाईनीमध्ये कोएफिशियंट येणार आहे जे आपण काढले 1, -3, 5 आणि 1. थोडेसे लांब लांब लिहायचे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं. आता फर्स्ट टर्म जी आहे कोएफिशियंट मधली ती तशीच आपल्याला राईट डाऊन करून घ्यायची. आता डिवायझर आहे हा 1, मग 1 मल्टिपल 1 इज इक्वल टू जे आन्सर येईल ते इथे घ्यायचे -3 आणि 1 म्हणजे इथे झाले -2. आता जे आन्सर आले त्याला डिवायझरनी मल्टिपल करायचे, मग 1 मल्टिपल -2 इज इक्वल टू इथे झाले -2. 5 -2 इज इक्वल टू 3 झाले. आता जे आन्सर मिळालं आपल्याला त्याला मल्टिपल करायचे डिवायझरने. 3 मल्टिपल 1 इज इक्वल टू इथे झाले 3. हा जो कोएफिशियंट आहे तो -1 आहे कारण की इथं सिम्बॉल मायनस आहे. ओके, मग -1 आणि 3 म्हणजे इथे झाले 3 - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे इथे जे 2 मिळालेत आपल्याला ते मिळालेले आहेत रिमाइंडर. ओके, आता आपण डिव्हिजन करताना जे डिव्हिडंड घेतलेले होते ते कोएफिशियंट फॉर्ममध्ये घेतलेले होते, त्याच्यामुळे आन्सर सुद्धा आपल्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये मिळालं कोशंटचं. ओके, मग आता आपल्याला नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे की हे कोएफिशियंट जे आहे ते आपल्याला कन्वर्ट करावे लागतील इंडेक्स फॉर्ममध्ये. ओके, त्यामुळे फर्स्ट आपण इथे राईट डाऊन करूया. कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट इज इक्वल टू 1 -2 and 3. ओके, म्हणजे रिमाइंडरच्या आधीचे जे आन्सर असतात ते असतात कोशंटचे. आता हे आपल्याला कन्वर्ट करावे लागतील 1 -2 आणि 3 इंटू इंडेक्स फॉर्ममध्ये. ओके, मग आता त्यासाठी फर्स्ट आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला रिसिव्ह टर्म किती मिळालेले आहेत आन्सरमधून. मग रिसिव्ह टर्म्स आहेत 3, यावरून आपल्याला डिग्री काढायची आहे. मग देअरफॉर डिग्री इज इक्वल टू रिसिव्ह टर्म्स आहेत 3, यामधून 1 मायनस करायचा म्हणजे उरले 2. हे 2 जे मिळालेले आहेत ते मिळालेले आहे आपल्याला डिग्री. म्हणजे यामधील फर्स्ट कोएफिशियंट जो आहे त्याची डिग्री असणार आहे 2. त्यासाठी मग देअरफॉर कोशंट इज इक्वल टू फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही कोएफिशियंट फर्स्ट राईट डाऊन करू 1 -2 and 3. थोडीशी गॅप सोडायची. आता ह्याचा व्हेरिएबल आहे जो क्वेश्चन मध्ये दिला आहे तोच y. सगळ्यांचे व्हेरिएबल y लिहून घ्यायचे. त्यानंतर डिग्री जी मिळालेली आहे ती मिळालेली आहे फर्स्ट टर्मसाठी, त्याच्यामुळे ह्याचा पॉवर होईल 2 आणि बाकीचे जे येतील ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येतील. त्याच्यामुळे सेकंड टर्मचा पॉवर झाला 1 आणि लास्ट टर्मचा पॉवर झाला 0. आता हे डायरेक्ट असं लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो देअरफॉर कोशंट. ओके, आता इथे डायरेक्ट y² लिहिलं तरी सुद्धा आपल्याला कळेल की इथे 1y² आहे, कारण की इथे जेव्हा कोणतीच व्हॅल्यू दिलेली नसती तेव्हा आपण लक्षात ठेवतो की इथे इनविजिबल 1 आहे, त्यामुळे इथे डायरेक्ट y² लिहिलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे सुद्धा डायरेक्ट 2y लिहिलं तरी सुद्धा चालेल, कारण की जेव्हा इथं आपल्याला पॉवरच काही दिलेला नसतो तेव्हा इथं इनविजिबल 1 असतो. आता हे आपण या पॉलिनॉमियलमध्ये खूप वेळा शिकलेलो आहोत, त्यामुळे परत मी आता तुम्हाला पुढे सांगणार नाही. ओके, आणि इथं आहे 3y म्हणजे +3y.
आता हा वाय लिहायची सुद्धा गरज नाही, कारण की जेव्हा आपण नुसता नंबर लिहितो तेव्हा त्याचा व्हेरिएबल असतो आणि पॉवर त्याचा 0 असतो, हे सुद्धा आपल्याला माहिती झालेलं आहे. ओके, त्याच्यामुळे आन्सर मिळाला आपल्याला क्वोशंट इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 3 आणि रिमाइंडर इज इक्वल टू हे जे मिळाले ती आहे रिमाइंडर. ओके, आता हाच क्वेश्चन आपण लिनियर डिव्हिजन मेथडने पाहूया. आता लिनियर डिव्हिजन मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला जो डिव्हिडंड दिलाय तो आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये करायची गरज नसते, पण जो डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला हा डिवायझर घ्यायचा असतो. ओके, मग कसा घ्यावा लागतो, तर त्यासाठी जो डिवायझर दिलेला आहे y मायनस 1 हा आपल्याला रिप्लेस करावा लागेल यामधील एका व्हेरिएबलसाठी. ओके, मग त्यामुळे इथे फर्स्ट टर्मचा पहिले विचार करूया. फर्स्ट मी राईट डाऊन करून घेते पूर्ण डिव्हिडंड y क्यूब मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1. हा डिव्हिडंड मी जसा तसा राईट डाऊन करून घेतला. आता या डिव्हिडंड मध्ये आपल्याला हा जो डिवायझर आहे y मायनस 1 तो घुसवायचा आहे. मग आता तो घुसवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सिरियली जावं लागेल. मग आता सिरियली म्हणजे फर्स्ट टर्म आहे y क्यूब, मग त्याचा जर का विचार केला तर y क्यूब मधून आपल्याला एक सिंगल y सेपरेट करावा लागेल. मग सिंगल y जर का ह्याच्यातून काढून घेतला तर इथे राहील y स्क्वेअर. आता ही जी y आहे याची व्हॅल्यू आपल्याला डिवायझरची व्हॅल्यू घ्यायची आहे y मायनस 1. ओके, मग त्याच्यामुळे इथे होईल y स्क्वेअर जसं तर तसं राहील, फक्त ब्रॅकेट मधील हा सिंगल y आहे त्याची रिप्लेस व्हॅल्यू होईल y मायनस 1. ओके, ही आपल्याला इथे पुट करावी लागेल. मी इथे लिहून ठेवते म्हणजे थोडंसं तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इथे लिहिणार आहे मी टेक y इज इक्वल टू y मायनस 1 ॲज रिप्लेस व्हॅल्यू. ओके, हे स्टेटमेंट तुम्हाला लिहायची गरज नाहीये, पण तुमचं कन्फ्युजन होऊ नये त्यामुळे मी इथे लिहून ठेवले. आता रिप्लेस व्हॅल्यू घेतल्यानंतर सुद्धा त्याचे काय काय इफेक्ट होतात ते आपण सोडवता पाहूया. आता y क्यूब जो आहे हा पूर्ण आपल्याला रिप्लेस करायचा आहे ॲज y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y मायनस 1. y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y मायनस 1. ओके, आता हे जे घेतले आपण ते फक्त y क्यूब साठी घेतलेले आहे. आता रिमेनिंग जे आहे ते इथे राईट डाऊन करून घेऊ. त्यासाठी जो इथं साईड इफेक्ट होतो त्याचं जे सोल्युशन असणार आहे ते आपल्याला इथे लिहायचे. त्यासाठी इथं थोडीशी जागा सोडायची. मी इथे मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1. ओके, आता साईड इफेक्ट कोणता झालेला आहे, आतापर्यंत आपण 5 क्वेश्चन ऑलरेडी कव्हर केले त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल. y स्क्वेअर मल्टिपल y म्हणजे इथं झाला y क्यूब, तो ऑलरेडी इथं डिव्हिडंड मध्ये आहे. पण याबरोबर एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळालेली आहे y स्क्वेअर मल्टिपल मायनस y म्हणजे y स्क्वेअर मल्टिपल मायनस y इज इक्वल टू मायनस 1y स्क्वेअर. ही जी टर्म मिळाली ती एक्स्ट्रा टर्म आहे, ती आपल्याला इथं गरजेची नाहीये. मग अशा वेळेस ती घालवण्यासाठी तीच टर्म आपल्याला घ्यावी लागेल, फक्त ऑपोजिट घ्यावी लागेल. मग इथं घ्यावा लागेल आपल्याला प्लस 1y स्क्वेअर, त्याच्यामुळे इथं होईल प्लस 1y स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं काय झालं मायनस 1y स्क्वेअर प्लस 1y स्क्वेअर म्हणजे इज इक्वल टू ही जी टर्म आहे एक्स्ट्रा ती ऑलरेडी ऑटोमॅटिकली कॅन्सल होती, कारण की 1 मायनस 1 इज इक्वल टू 0, त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर आता इथं जर का पाहिलं तर या दोन्ही लाईक टर्म आल्या, कारण की त्यांची व्हेरिएबल आणि पॉवर दोन्हीही सेम आहेत. त्याच्यामुळे इथे एक स्टेप आपल्याला ऍड करावी लागेल. y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y मायनस 1 हे जसं राईट डाऊन केलं. आता 1 मायनस 3 म्हणजेच मायनस 3 प्लस 1 म्हणजे इथं होईल मायनस 2y स्क्वेअर. ओके, व्हेरिएबल अँड पॉवर सेम प्लस 5y मायनस 1 हे जसे राईट डाऊन करायचे. ओके, आता ह्याचं तर झालेलं आहे सिम्प्लिफाय करून. आता हा झाला, आता मायनस 2y स्क्वेअर, आता मायनस 2y स्क्वेअर हा जर का एक्सपांड केला तर आपल्याला यामधून सिंगल y बाहेर काढता येईल. मग सिंगल y जर का यामधून बाहेर काढला तर इथं रिमेनिंग व्हॅल्यू राहिली मायनस 2y. ओके, कारण की मायनस 2y मल्टिपल y इज इक्वल टू मायनस 2y स्क्वेअर होते. ओके, आणि हा जो सिंगल y आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे ॲज अ डिवायझर व्हॅल्यू. त्याच्यामुळे इथं होईल मायनस 2y इंटू ब्रॅकेट y मायनस 1.
आता ही जी व्हॅल्यू आहे पूर्ण ती आपल्याला याच्या जागी घालायची आहे. इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 मायनस, आता ह्याची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला पूर्ण मिळाली मायनस 2y इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1. ओके, आता वाय मायनस 1 ही आपण रिप्लेस व्हॅल्यू घेतली यामधील y साठी. ओके, त्यामुळे 2y मल्टिपल y इज इक्वल टू मायनस 2y स्क्वेअर हा मिळतोय. पण याबरोबर एक्स्ट्रा टर्म आपल्याला काय मिळते तर मायनस 2y मल्टिपल मायनस 1 म्हणजेच मायनस 2y मल्टिपल मायनस 1 इज इक्वल टू 2 1 जर 2 आणि मायनस मायनस आहे त्याच्यामुळे इथे प्लस मिळतोय. मग 2y ही जी एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळते ती आपल्याला कॅन्सल करायची आहे. मग यासाठी ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सेम टर्म घ्यावी लागेल 2y, फक्त ऑपोजिट टर्म घ्यावी लागेल. म्हणजे 2y मायनस 2y इज इक्वल टू 0 होती, म्हणजेच ही एक्स्ट्रा टर्म कॅन्सल होती. मग त्यासाठी आपण मायनस 2y घेतले ते इथे राईट डाऊन करायचे मायनस 2y. ओके, आणि त्यानंतर पुढचं जे आहे 5y मायनस 1 हे डायरेक्ट तसंच राईट डाऊन करायचं. आता इथे अगेन लाईक टर्म्स आले कारण की व्हेरिएबल y सेम आहे आणि त्यांचा पॉवर सुद्धा 1 आहे, हे दोन्ही सेम आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट स्टेप होईल वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 मायनस 2y इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1. ओके, आता मायनस 2 आणि प्लस 5 म्हणजे इथं 5 मायनस 2 होऊन इथे येतील प्लस 3, व्हेरिएबल सेम आणि मायनस 1. ओके, त्यामुळे आता इथे 3y आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आता 3y मधून आपल्याला y सेपरेट काढावं लागेल. मग आता अशा वेळेस 3y इज इक्वल टू y जर का सेपरेट काढला तर झाला 3. आणि हा जो सेपरेट y आहे त्याची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला घालायची आहे y मायनस 1. त्याच्यामुळे 3 हा y ने लिहिता y मायनस 1 इथं आपल्याला ॲज अ डिवायझर घालायचा आहे. ओके, म्हणजे ऑटोमॅटिकली या डिव्हिडंडमध्ये y मायनस 1 जो डिवायझर आहे तो घालता येतोय. ओके, त्याच्यामुळे वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 मायनस 2y इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 प्लस, आता 3y च्या ऐवजी आपल्याला ही पूर्ण व्हॅल्यू घ्यायची 3 इंटू वाय मायनस 1. आता इथे थोडीशी जागा सोडू आणि इथे मायनस 1 शेवटचा जो आहे तो राईट डाऊन करू. आता 3 मल्टिपल y इज इक्वल टू 3y मिळाला, तर याबरोबरच 3 मल्टिपल मायनस 1, 3 मल्टिपल मायनस 1 इज इक्वल टू मायनस 3. ही एक्स्ट्रा टर्म मिळाली. ही एक्स्ट्रा टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला प्लस 3 घ्यावे लागतील. ओके, कारण की तीच टर्म फक्त त्याच्या ऑपोजिट, त्याच्यामुळे 3 मायनस 3 इज इक्वल टू 0 होतील. म्हणजे ऑटोमॅटिकली ही एक्स्ट्रा टर्म जी आलेली ती कॅन्सल होईल. त्याच्यामुळे इथे प्लस 3 घ्यावे लागतील. ओके, लक्षात आले. म्हणजे 3y ऑलरेडी आहे ती आपण इथं तयारी केली. कशातून तर रिप्लेस व्हॅल्यू घेऊन. पण त्याचबरोबर एक्स्ट्रा टर्म जी मिळाली 3 मल्टिपल मायनस 1 म्हणजेच मायनस 3 ही जी एक्स्ट्रा टर्म मिळाली ती कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथं प्लस 3 घ्यावे लागले. ओके, त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल केली झाली. आता 3 मायनस 1 ह्यांची प्रोसिजर होऊ शकते. त्याच्यामुळे इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 मायनस 2y इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 प्लस 3 इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 प्लस 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. ओके, आता या ज्या टर्म आलेल्या आहेत वाय मायनस 1 या आपण कॉमन घेऊ शकतो. ओके, त्यामुळे इथे फर्स्ट त्या कॉमन घेऊ वाय मायनस 1. कॉमन घेताना एकाच ब्रॅकेटमध्ये घ्यायची. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये ज्या उरलेल्या टर्म्स आहेत त्या घेऊन टाकायच्या. इथं मल्टिपलचं चिन्ह घातलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा नुसतं ब्रॅकेट टाकला तरी सुद्धा चालू शकेल. आता ही टर्म तर घेतली आपण ॲज अ कॉमन, इथे रिमेनिंग राहिली वाय स्क्वेअर ती घेऊन टाकायची. त्यानंतर ही टर्म पण घेतली कॉमनमध्येच, त्याच्यामुळे मायनस 2y जी रिमेनिंग आहे ती घ्यायची. त्यानंतर ही टर्म सुद्धा आपण कॉमनमध्ये घेतलेली आहे. मग ह्याच्या रिलेटेड जी टर्म आहे प्लस 3 ती सुद्धा इथे घेऊन टाकायची. ब्रॅकेट कंप्लीट. आणि प्लस 2 हे सेपरेट लिहायचे कारण की हे आहे रिमाइंडर. ओके, यावरून आपल्याला आन्सर मिळालं. देअरफॉर क्वेश्चन इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 3. ओके, म्हणजे हा ब्रॅकेट जो आहे तो आपल्याला क्वेश्चनचा ब्रॅकेट मिळालेला आहे अँड रिमाइंडर सुद्धा मिळालेला आहे. अँड द रिमाइंडर इज इक्वल टू 2. ओके, शेवटचा जो टर्म आहे
त्याला म्हणतात रिमाइंडर. ओके, आता हीच व्हॅल्यू जर का आपण फॉर्म्युल्यामध्ये जर का घातली तरी सुद्धा आपला आन्सर करेक्ट येईल. ओके, मग डिव्हिडंडच्या जागी आपल्याला फर्स्ट पॉलिनॉमियल घालून टाकायचा आहे. डिवायझरमध्ये y-1 हा घालायचा किंवा आन्सरमध्ये y-1 आलेलाच आहे तो घालायचा. ओके, हा जो डिव्हिडंड आहे त्याला जर का आन्सर आपण हे जे आलेलं आहे ते टाकलं तर y-1 पहिला ब्रॅकेट जो आहे तो डिवायझर मिळतोय, त्यानंतर पुढच्या ब्रॅकेटमध्ये कोशंट येतोय आणि लास्ट 2 जे येतात ते रिमाइंडर येतात. ओके ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही चॅनलवर जर का नवीन असताल आणि अजूनही तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. याबरोबरच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे न्यू व्हिडिओ जसे अपलोड होतील तसे तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन मिळत जातील. थँक्स फॉर वॉचिंग.